नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनायची आंब्याची नारळी वडी। ही स्पेशल नारळी वडी आहे। यासाठी सर्वप्रथम एक नारळ घेतला, तो किसून घ्यायचा असा आणि तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर मिक्सरला बारीक वाटून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी साजूक तूप घेतले 4 ते 5 चमचे। पहिले त्यामध्ये पाव किलो साखर आणि अशा प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा पहिला। आता हा पाक तयार होतोय आपला। तोपर्यंत जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। आपला पाक तयार झाला। आता त्यामध्ये आपल्याला दूध पावडर टाकायची। असे एक पॅकेट दूध पावडर टाकायचं त्यामध्ये आणि तेही असं की परतून घ्यायचं एकत्र। दूध पावडर आणि साखर व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो बारीक नारळाचा किस केला होता मिक्सरला लावून तो त्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित यालाही एकजीव करून घ्यायचं। पहिलं त्यामध्ये आपल्याला आता आमरस टाकायचं आहे। याकडे आमरस घेतला मी 7 ते 8 चमचे आमरस टाकले। छोटे चमचे आहेत, मोठे चमचे असले तर 4 ते 5 चमचे टाकू शकतात तुम्ही। आता वेलची पावडर, पाव चमचा वेलची पावडर टाकले। तर वेलची पावडर टाकल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित एकजीव करून जो पातळपणा असतो तो घट्टपणा होईपर्यंत असं आपल्या प्रकारे असं सारखं परतत राहायचं। खाली लागू द्यायचं नाही, तर व्यवस्थित असं परतत राहायचं। अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करा। याआधी एक मी रेसिपी केली आहे नारळी वडीची, त्याची लिंक मी तुम्हाला देते खाली। हे बघा आपलं हे मिश्रण घट्ट झालं आहे। तर एका ताटाला साजूक तूप लावून घ्यायचं पहिलं व्यवस्थित साजूक तूप लावून द्यायचं। घट्ट आपलं झालेलं मिश्रण आहे ते त्यामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं। तर काढून घेतल्यानंतर एका वाटीला च्या खालच्या साईडने साजूक तूप लावून घ्यायचं असं। तर त्या वाटीच्या साहाय्याने असं हे थापून घ्यायचं व्यवस्थित। अशी व्हिडिओ केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची आंब्याची वडी कशी झाली आहे नारळाची। आता असे चौकोनी भाग पाडून घ्यायचे। तुम्हाला त्रिकोणी हवे असेल तर त्रिकोणी पाडू शकतात। अशा प्रकारे पहिले उभे करून घ्यायचे, नंतर आडवे भाग पाडायचे। हे भाग पाडून झाल्यानंतर 15 मिनिटं हे थोडं मिश्रण व्यवस्थित सुकायला ठेवायचं। फॅन खाली सुकवलं तरी चालेल, असंही नॉर्मल सुकतं। हे झाले आपले भाग करून, हे आपले सुकले। आता तर एका सुरीच्या साहाय्याने सर्वप्रथम चौकोनी भाग आपला काढून घ्यायचा। व्हिडिओ आवडला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। हे बघा आपली नारळाची वडी, मँगो वडी तयार झाली।